रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 516. गंगेची अंते वीण काय चाड, आपुले ते कोड तृषे पाशी. विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर, घालू निरंतर हृदय पुटी. कारण ते असे नवनीता पाशी, गबाळते सोसी येर कोण. बाळाचे सोयी घास घाली माता, अट्टाहास चिंता नाही तया. गाऊ नाचू करू आनंद सोहळा, भावची वेगळा नाही आता. तुका म्हणे अवघे झाले एकमय, परलोकींची काय चाड आता. तृषित मनुष्याला गंगेची खोली समजून घेण्याची काय गरज आहे? आपली तहान भागली म्हणजे पुरे झाली. त्याप्रमाणे आम्हा भोळ्यांना निर्गुणाचा विचार करण्याची गरज नाही. विठ्ठलाची जी साजिरी सुंदर मूर्ती आहे, तीच आम्ही हृदयरूपी संपुष्टात निरंतर ठेवू. दह्याचे मंथन करतात तेव्हा त्या क्रियेचा मुख्य संबंध लोण्याशी असतो. असार असलेल्या ताकाकरिता कोण इतका प्रयत्न करतो? त्याप्रमाणे वेद, शास्त्रे, पुराणे यांचे विचाराने मंथन करून त्यातून अनंताला निवडावे. इतर ज्या वाया कथा आणि व्यर्थ मार्ग आहेत, त्यांची आम्हाला काय आवश्यकता आहे? बालकाच्या सोयीप्रमाणे आई त्याच्या तोंडात हळूहळू व लहान लहान घास घालते. त्यामुळे त्या बालकाला जेवण्याकरिता स्वतंत्रपणे प्रयत्न वा काळजी करण्याची गरज नाही. त्याप्रमाणे आम्हा भक्तांना उद्धाराचा प्रयत्न वा चिंता करण्याची आवश्यकता नाही. हरीच आमचा उद्धार करतो. आम्ही हरीचे गुण गाऊ, कीर्तनात नाचू आणि आनंदाचा सोहळा करू. या वाचून आम्हाला आता दुसरा विषयच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व जग आम्हाला विठ्ठल रूप झाले आहे, तर मग आता परलोकात जाण्याची काय गरज आहे? रामकृष्ण हरी. श्री कृष्ण अर्पणमस्तु.